कुकाण्याची नुकतीच झालेली ब्लॉगर मी हिना तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन राड्यामध्ये सहर्ष स्वागत. अस्सलाम वालेकुम पब्लिक. तर आज आहे आपला राडा नंबर 44. गॅसची टाकी रात्री संपलेली होती, पण रात्री काय भरून आणता आली नाही, म्हणून सकाळी मिस्टर खिलाडीला लवकरच पाठवून दिले. कारण कसं जोपर्यंत आपण चहा पित नाही तोपर्यंत आपल्याला पुढले काम सुचत नाही. अगोदरच टाकी नसल्यामुळे उशीर झालेला होता, म्हणून माझा स्वयंपाक होईपर्यंत इकडे मिस्टर खिलाडी शहजादेचं आवरून घेतो. रोज साई काढायचं काम माझ्याकडे असतं, पण आज मिस्टर खिलाडीने ते काम हाती घेतलेलं. उशीर झालेला होता म्हणून शहजादेच्या टिफिनसाठी पोहेशिवाय काहीच पर्याय उरला आणि एकीकडे आपल्या चहा उकळत. शहजाद्याने समोरूनच आपल्या पोहेसाठी कडीपत्ता आणून पोहे तयार होईपर्यंत आमचे मिस्टर खिलाडी जार आणण्यासाठी गेले. रात्री जार चणा थोडासा चालू राहिल्यामुळे जार संपून गेलेला. जार आणि टाकी दोन्ही एक सोबतच संपलेले होते. मिस्टर खिलाडी मला म्हणे तिथं उभं राहून माझी मजा नको बघू, जार डोक्यावर घ्या आणि घरात मी म्हणलं जार डोक्यावर घेऊन घरात तर घेऊन जाईन मी, पण मला डोक्यावर घेऊन तुम्हाला दवाखान्यात नाही आला. खूप उशीर झालेला होता म्हणून शहजाद्याला अगोदर शाळेत नेऊन सोडलं आणि त्यानंतर मिस्टर खिलाडीने पोह्यांचा नाश्ता केला आणि त्यांच्याबरोबर मीही नाश्ता करण्यासाठी बसलो. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की पोह्यासोबत चहा एकदम उत्तम लागतो. बरं खरं तर मला चहाच अति उत्तम. त्यानंतर सगळा पसारा आवरून भांडे वगैरे धुवायला घरातलं पीठ संपलेलं होतं, म्हणून मम्मीने बंधूजवळ आपल्याला गव्हाचं पीठ पाठवून दिलेलं आणि ते पीठ मी इकडे मस्तपैकी डब्यामध्ये सोडून आणि त्याच्यानंतर आपली बारी होती कपडे धुण्याची, म्हणून म्हटलं अगोदर कपडे भिजत घाला. कपडे भिजत घातले आणि त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर नख कापण्यासाठी बसले. वाढलेल्या नखामुळे इतक्या जोरात ठेच लागलेली होती की डायरेक्ट तळपायाची आग मस्त बिना कामधामाचे चिखले सुद्धा झालेले होते. तेवढ्यात आजी आले आणि मला म्हणे की अगोदर माझं ताक फिरून. आजी आपल्याकडे नेहमी येत असतात ताक फिरून घेण्यासाठी. आणि या मच्छरांचा नायनाट कसं करायचं ते कमेंट्स मध्ये सांगा.